नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी तसेच डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय चविष्ट खूप चटपटीत अशी भरली ढोबळी मिरचीची रेसिपी। ही भरली ढोबळी मिरची 2 ते 3 पद्धतीने करता येते, त्यातीलच आज पहिला प्रकार आपण बघूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। भरली शिमला मिरची किंवा भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 ते 7 छोट्या आकाराच्या ह्या ढोबळी मिरची। अगदी ताज्या आणि पातळ सालीच्या लहान आकाराच्या नाजूक अशा शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची मी घेतल्या आहे। भाजीवाल्यांकडे अगदी ताज्या आलेल्या ह्या छोट्या छोट्या आकाराच्या मिरची घ्या। ह्याची भाजी खूप मस्त होते, पटकन शिजते। तुम्ही जर वजनी ह्या मिरची मोजल्या तर अर्धा पाव आहे, म्हणजे अर्धा पाव मध्ये अगदी ह्या 7 ढोबळी मिरची मावल्या आहे। म्हणजे तुम्ही समजू शकता की किती छान हलक्या आणि नाजूक ह्या शिमला मिरची आहे। अशाच तुम्हाला निवडून घ्यायच्या आहे। सर्वप्रथम आपण ह्या ढोबळी मिरचीचा देठ या प्रकारे कापून घेऊ। आणि याच्या आतील ज्या बिया आहेत त्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अशा जरा काढून घ्यायच्या आहे। सर्वच ढोबळ्या मिरची मी या प्रकारे कापून घेते। सर्वच ढोबळ्या मिरची कापून झाल्या आणि त्यातील बियांचा भाग मी काढून घेतला आणि आता भरण्यासाठी या तयार करून घेतल्या आहे। आता आपण यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊ। सारण बनवण्यासाठी इथे मी 1.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। ही भरली ढोबळी मिरची 2 ते 3 प्रकारे करता येते, वेगवेगळं स्टफिंग याचं करता येते। आज आपण बटाट्याच्या स्टफिंग मध्ये हे बघणार आहोत। तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे, एक मध्यम आकाराचा कांदा, रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यामध्ये नेण्यासाठी खूप मस्त पर्याय आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून ठेचलेला आलं लसूण घालू। हे सारण जेवढं खमंग होईल तेवढीच खूप खमंग ह्या ढोबळी मिरचीची चव येते। मध्यम ते मंद आचेवर आता हे छान हलक्या तांबूस रंगाचं होईपर्यंत आपण परतून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता कांदा लसूण हलका तांबूस रंगावर परतून झालं। एवढंच आपल्याला हे परतायचं आहे, फार लालसर करू नका। आता यामध्ये हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट, एक टीस्पून धणेपूड घालूया, आता यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे मॅश करून घालणार आहे। बटाटा उकडून तो मी मॅश करून घेतला। आता यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालायची आहे। ही भाजलेल्या शेंगदाण्याची भरड दाताखाली मध्ये मध्ये खूप मस्त वाटते, त्यामुळे खलबत्त्यामध्ये असे जाडसरच हे शेंगदाणे कुटून घ्या। 1 टीस्पून चाट मसाला घालू। चाट मसाल्यामुळे खूप चटपटीत टेस्ट यायला येते। चवीनुसार मीठ घालूया आणि कोथिंबीर। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे स्टफिंग आता आपण एका मोठ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ। हे बघा,
हे सारण जरा गार झालं. आता आपल्या जेवढ्या ढोबळी मिरची आहे तेवढे आपण ह्या सारणाचे भाग करून घेऊ. 7 मिरची आहे तर अंदाजे हाताने असे 7 भाग करून घेऊ, म्हणजे सर्वच मिरच्यांमध्ये सारण व्यवस्थित भरल्या जाईल. ही माझ्या आईची ट्रिक आहे. जेव्हाही केव्हा आपण असं भरल्या भाज्या करतो तेव्हा त्या भाज्यांच्या आकारानुसार ह्या सारणाचे जरा भाग करून घ्या. ज्यांना सवय आहे, अनुभव आहे ते तर अगदी परफेक्ट हे भरतात, पण ज्यांना अनुभव नाही, नवशिके आहे, ते कधी सारण जास्त उरतं मग आणि काही याच्यामध्ये कमी होतं. त्यामुळे असे भाग करून घेतले की व्यवस्थित अंदाज येतो. लहान मोठ्या मिरच्या आहे त्यानुसार थोडे हे आपण भाग करून घेतले. आता ह्या मिरचीमध्ये आपण हे सारण भरून घेऊया. छान घट्ट दाबून भरा, म्हणजे हे भाजताना यातून सुटणार नाही. या पद्धतीने सर्व मिरच्या भरून झाल्या. आता आपण ह्या परतून घेऊ. ढोबळी मिरची परतण्यासाठी इथे मी 1.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. आता यामध्ये आपल्याला या मिरच्या घालायच्या आहे. जाड बुडाची पसरट आकाराची कढई घ्या. आता यावर घट्ट झाकण ठेवू आणि मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला याची बाजू पलटवून घ्यायची आहे. एक वेळा आपण याची बाजू टर्न करून घेऊ. त्यावर पुन्हा झाकण ठेवू. हे बघा, तुम्ही बघू शकता हे ढोबळी मिरची सर्व बाजूनी छान भाजल्या गेली आणि मस्त मऊ झाली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ढोबळी मिरची छान मऊ झाली आणि सर्वच बाजूंनी मस्त भाजल्या गेली आहे. आता आपल्याला यावर थोडा पाण्याचा हबका मारायचा आहे आणि झाकण घट्ट बंद करू. फक्त 1 मिनिट याला वाफ काढायची आहे. असा पाण्याचा हबका मारल्यामुळे मिरच्या गार झाल्यानंतर देखील खूप मऊ राहतात. त्यामुळे यावर पाण्याचा हबका मारणं गरजेचं आहे, नाहीतर मिरच्या गार झाल्या की त्याची साल चिवट होऊन जाते. साधारण 1 मिनिटानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि साधारण 5 ते 7 मिनिट असं घट्ट झाकण ठेवूनच आपल्याला वाफेवर आता ह्या मिरच्या छान मऊ होऊन द्यायच्या आहे. गॅस पूर्णपणे बंद करा आणि झाकण अगदी लावलेलं ठेवा. आपण जो पाण्याचा हबका मारला ती वाफ यामध्ये मुरायला हवी. हे बघा किती छान वाफ याला आली आणि अगदी मऊ ही ढोबळी मिरची झाली आहे. आता आपण यावर भरपूर कोथिंबीर घालू. मिक्स करूया. खूप चविष्ट ही ढोबळी मिरचीची भाजी लागते. अतिशय चविष्ट अशी भरली शिमला मिरचीची भाजी किंवा भरली ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. वरण भाताबरोबर, वरण पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी, डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे. खूप चटपटीत ही भाजी होते, सर्वांनाच आवडते. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.